तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर कुठेही नाहीये. तो तुमच्या स्वतःच्याच डोक्याच्या आत बसला आहे. रात्रीचे 2 वाजले आहेत. संपूर्ण घर आणि आजूबाजूचे जग अत्यंत शांत झोपले आहे. पण तुमचे डोळे मात्र सताड उघडे आहेत आणि तुमच्या मेंदूत एका भयंकर आणि न थांबणाऱ्या वादळाने थैमान घातले आहे. तुम्ही काल ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये झालेल्या एका अत्यंत साध्या आणि छोट्याशा चुकीचा विचार करत आहात. तो विचार संपतो न संपतो तोच तुमचा मेंदू तुम्हाला 5 वर्षापूर्वी झालेल्या एका अपमानाची आठवण करून देतो. तिथे तुम्ही काय बोलायला हवे होते आणि तुम्ही कसे अपयशी ठरलात याचे चित्रपट तुमच्या डोक्यात सुरू होतात. अचानक भविष्याची चिंता सतावू लागते. उद्या काय होईल? माझे करिअर बुडाले तर काय? लोकांनी मला नाकारले तर काय? एका मागोमाग एक नकारात्मक विचारांची एक भयंकर साखळी तुमच्या गळ्याभोवती फास आवळत असते. तुम्हाला झोपायचे असते, मेंदू शांत करायचा असतो, पण तुमचाच मेंदू तुमचे अजिबात ऐकत नसतो. तो एका बिघडलेल्या आणि ब्रेक नसलेल्या गाडीसारखा धावत सुटतो. तुम्हाला आतून प्रचंड भीती वाटते आणि असं वाटते की तुम्ही स्वतःच्याच विचारांच्या एका भयंकर तुरुंगात कायमचे अडकले आहात. मित्रांनो, जर तुम्हालाही हा भयंकर मानसिक त्रास रोज सहन करावा लागत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील या अदृश्य आणि जीवघेण्या आजाराला कायमचे आणि मुळासकट नष्ट करणार आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण एका अशा भयंकर समस्येवर अत्यंत जालिम आणि शास्त्रीय उपाय शोधणार आहोत, ज्या समस्येने आजच्या 99% तरुणांचे आयुष्य आतून पूर्णपणे पोखरून काढले आहे. ती समस्या म्हणजे ओव्हर थिंकिंग. आज आपण निक ट्रेंटन या जगप्रसिद्ध लेखकाने लिहिलेल्या स्टॉप ओव्हर थिंकिंग या जागतिक दर्जाच्या पुस्तकातील प्रॅक्टिकल आणि मेंदूला शांत करणाऱ्या जादुई नियमांचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्यभागी एक अशी वेडेपणाची वाटणारी पद्धत सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण ती पद्धत तुमची ओव्हर थिंकिंगची सवय मुळासकट उपटून टाकेल. त्यामुळे अत्यंत शांत मनाने आणि एकही सेकंद न सोडता हा स्वतःच्या सुटकेचा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. ओव्हर थिंकिंग म्हणजे नक्की काय आणि ते आपले आयुष्य कसे बर्बाद करते हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत जुनी पण डोळे उघडणारी कथा सांगणार आहे. कल्पना करा, 2 बौद्ध भिक्खू एका घनदाट जंगलातून पायी प्रवास करत आहेत. प्रवासात त्यांना एक अत्यंत खोल आणि वेगाने वाहणारी नदी पार करायची असते. त्या नदीच्या काठावर एक अत्यंत सुंदर स्त्री उभी असते. तिला नदी पार करायची असते, पण पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तिला भीती वाटत असते. आता बौद्ध भिक्खूंना कोणत्याही स्त्रीला स्पर्श करण्याची सक्त मनाई असते. हा त्यांचा सर्वात मोठा नियम असतो. पण तरीही त्यातील एक भिक्खू त्या स्त्रीजवळ जातो. तिला अत्यंत शांतपणे स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतो आणि नदी पार करून देतो. नदी पार केल्यावर तो तिला खाली उतरवतो आणि दोघे भिक्खू आपला पुढचा प्रवास सुरू करतात. पुढचे तब्बल 5 तास दुसरा भिक्खू आतून प्रचंड धुमसत असतो. त्याच्या डोक्यात विचारांचे भयंकर वादळ सुरू असते. याने नियम का मोडला? याने एका स्त्रीला स्पर्श कसा केला? आता आपल्या मठात काय होईल? शेवटी 5 तासानंतर त्याच्या डोक्याचा स्फोट होतो आणि तो रागाने पहिल्या भिक्खूला विचारतो, तुला माहित आहे ना की आपल्याला स्त्रियांना स्पर्श करण्याची परवानगी नाही, तरीही तू तिला खांद्यावर का उचललेस? त्यावर तो पहिला भिक्खू अत्यंत शांतपणे हसतो आणि एक असे वाक्य बोलतो जे तुमच्या आयुष्याला हादरवून सोडेल. तो म्हणतो, मित्रा, मी त्या स्त्रीला 5 तासापूर्वीच त्या नदीच्या किनारी खाली उतरवून आलो आहे, पण तू तिला अजूनही तुझ्या डोक्यात वाहून नेत आहेस. मित्रांनो, तुमच्या आणि माझ्या आयुष्याचे हेच अत्यंत भयंकर सत्य आहे.
भूतकाळात कोणीतरी तुमचा अपमान केला, कोणीतरी तुम्हाला सोडून गेले, किंवा तुमच्या हातून एखादी चूक झाली. ती घटना तिथेच संपलेली असते, पण तुम्ही त्या घटनेचे ओझे वर्षानुवर्षे स्वतःच्या डोक्यात वाहून नेत असता. ओव्हर थिंकिंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एकाच जागी उभी असलेली गाडी फुल स्पीडमध्ये रेस करण्यासारखे. गाडी 1 इंचही पुढे जात नाही, पण पेट्रोल संपते आणि इंजिन जळून खाक होते. तसेच ओव्हर थिंकिंगमुळे तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नाही, पण तुमची मौल्यवान मानसिक ऊर्जा पूर्णपणे जळून जाते. तुम्हाला आज आणि याच क्षणी स्वतःला एक अत्यंत कठोर प्रश्न विचारायचा आहे. मी ज्या गोष्टीचा आत्ता विचार करत आहे त्यावर मी आत्ता लगेच कोणती कृती करू शकतो का? जर उत्तर हो असेल तर लगेच उठून ती कृती करा, आणि जर उत्तर नाही असेल तर तो विचार त्याच क्षणी तिथेच थांबवा. जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या एखाद्या भयंकर चक्रव्यूहात अडकता आणि तुम्हाला घाम फुटतो, तेव्हा त्यातून बाहेर कसे पडायचे यावर लेखकाने द ग्राउंडिंग टेक्निक म्हणजेच 5 4 3 2 1 नावाची एक अत्यंत जादुई आणि शास्त्रशुद्ध पद्धत सांगितली आहे. जेव्हा तुमचा मेंदू भूतकाळातील चुकांमध्ये किंवा भविष्यातील भीतीत भरकटलेला असतो, तेव्हा त्याला वर्तमानात खेचून आणण्यासाठी हे एक ब्रह्मास्त्र आहे. जेव्हाही तुम्हाला नकारात्मक विचारांचे वादळ येईल, तेव्हा जागेवर अत्यंत शांत बसा. 5 गोष्टी शोधा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही 5 गोष्टींची नावे मनातल्या मनात घ्या. उदाहरणार्थ, समोरचा पंखा, खिडकी, भिंतीवरील घड्याळ. 4 गोष्टींना स्पर्श करा. अशा 4 गोष्टी शोधा ज्यांना तुम्ही प्रत्यक्ष हात लावून पाहू शकता. 3 आवाज ऐका. अशा 3 गोष्टी शोधा ज्यांचा आवाज तुम्ही आता स्पष्ट ऐकू शकता. 2 गोष्टींचा वास घ्या. आजूबाजूला येणारे कोणतेही 2 गंध ओळखा. 1 गोष्टीची चव. आणि शेवटी अशी एक गोष्ट शोधा जिची चव तुम्ही घेऊ शकता. ही कृती ऐकायला अत्यंत साधी वाटते, पण जेव्हा तुम्ही ती करता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूची सगळी ऊर्जा भूतकाळातून आणि भविष्यातून खेचून काढून आत्ताच्या सेकंदात म्हणजेच वर्तमानात आणून आदळता. तुमचा मेंदू एकाच वेळी 2 गोष्टींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे विचारांची ती भयंकर साखळी एका सेकंदात तुटून पडते. आता एक दुसरी कथा ऐका. रोहन नावाचा एक अत्यंत हुशार तरुण एका मोठ्या कंपनीत काम करत असतो. शुक्रवारी एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बॉस समोर प्रेझेंटेशन देताना त्याच्याकडून एक अत्यंत छोटी चूक होते. तो एक चुकीचा आकडा सांगतो. बॉस त्यावर काहीही बोलत नाही आणि मीटिंग संपते. पण रोहनच्या मेंदूत एक भयंकर चित्रपट सुरू होतो. शुक्रवारची रात्र तो झोपत नाही. शनिवारी तो बायकोशी विनाकारण चिडचिड करून भांडण करतो आणि संपूर्ण वीकेंड खराब करतो. रविवारी त्याला वाटते की उद्या बॉस नक्की मला नोकरीवरून काढून टाकेल, त्यापेक्षा मीच राजीनामा देतो. तो स्वतःच्याच डोक्यात स्वतःचे करिअर संपवून टाकतो. सोमवारी तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ऑफिसमध्ये जातो आणि बॉस त्याला हसून विचारतो, रोहन, वीकेंड कसा गेला? चल, नव्या प्रोजेक्टवर काम सुरू करूया. बॉसला ती चूक लक्षातही नसते आणि त्याने त्याकडे लक्षही दिलेले नसते. मित्रांनो, आपण स्वतःच्याच खोट्या विचारांनी स्वतःचे किती मोठे नुकसान करतो हे यातून समजते. जग तुमच्याकडे लक्ष देण्याइतके मोकळे नाहीये. मित्रांनो, जरा विचार करा. जर तुम्हाला कोणी सांगितले की चिंता करण्यासाठी वेळ ठरवा, तर तुम्ही म्हणाल की हा काय वेडेपणा आहे. पण हाच तो वेडेपणाचा आणि अत्यंत जालीम उपाय आहे, ज्याला शेड्यूल व्हरी टाईम असे म्हणतात. आपण संपूर्ण दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करत असतो. यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब होतो. यावर उपाय म्हणून
तुम्हाला स्वतःच्या मेंदूशी एक अत्यंत कडक लष्करी करार करायचा आहे. तुम्हाला दिवसातील फक्त 15 मिनिटे, शक्यतो संध्याकाळी, स्वतःला चिंता करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. या 15 मिनिटात तुम्हाला जेवढे रडायचे, जेवढे नकारात्मक विचार करायचेत, ते मनसोक्त करा. पण जर दिवसाच्या इतर कोणत्याही वेळी तुम्हाला भविष्याची चिंता वाटू लागली, तर स्वतःच्या मेंदूला अत्यंत कडक शब्दात सांगा की मला या विषयावर विचार करायचा आहे, पण आता नाही. संध्याकाळी 5 वाजता जो चिंतेचा वेळ ठरवलाय, तेव्हा मी यावर विचार करीन. विश्वास ठेवा, जेव्हा ती संध्याकाळची वेळ येते, तेव्हा तुमच्या मेंदूतील तो रागाचा आणि भीतीच्या भावनांचा फुगा पूर्णपणे फुकलेला असतो आणि तुम्हाला त्या गोष्टीची चिंता करण्याची अजिबात गरज वाटत नाही. तुम्ही स्वतःच्या विचारांचे मालक बनता, त्यांचे लाचार गुलाम नाही. मित्रांनो, मला सांगा, जर एका छोट्याशा खोलीत क्षमतेपेक्षा जास्त आणि अनावश्यक सामान भरले तर काय होईल? गुदमरायला होईल ना? मग तुमच्या या लहानशा मेंदूत तुम्ही संपूर्ण जगाचा कचरा का भरून ठेवला आहे? ओव्हरथिंकिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण आपल्या मेंदूला एक कचरा कुंडी बनवून ठेवले आहे. यावर लेखकाने अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे, ज्याला ब्रेन डंप स्ट्रॅटेजी म्हणतात. स्वतःचे विचार कागदावर उतरवणे. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कोरा कागद आणि पेन घ्या. तुमच्या डोक्यात जे काही विचार येत आहेत, मग ते कितीही भयानक, नकारात्मक किंवा मूर्खपणाचे का असेनात, ते सर्व त्या कागदावर उतरवून काढा. उद्या कोणती कामे करायची आहेत, तुम्हाला कोणाचा राग आला आहे, तुम्हाला कोणती भीती वाटत आहे, हे सर्व लिहून काढा. जेव्हा तुम्ही विचार कागदावर लिहिता, तेव्हा तुम्ही ते विषारी विचार स्वतःच्या मेंदूतून कायमचे बाहेर फेकून देता. तुमचा मेंदू एकदम हलका आणि रिकाम्या पाटीसारखा स्वच्छ होतो. आणि मग जेव्हा तुम्ही झोपायला जाता, तेव्हा तुम्हाला एका लहान मुलासारखी अत्यंत गाढ आणि शांत झोप लागते. आयुष्यात येणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी निक ट्रेंटन यांनी 4 शब्दांचा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र दिला आहे: टाळणं, बदलणं, स्वीकारणं आणि जुळवून घेणे. सर्वात आधी, ज्या व्यक्ती किंवा गोष्टी तुम्हाला नाहक त्रास देतात आणि नकारात्मक करतात, त्यांना अत्यंत कठोरपणे टाळायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे बदलणे. जर एखादी परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल, तर कोपऱ्यात रडत बसण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्यासाठी रणांगणात उतरून प्रत्यक्ष कृती करा. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीकारणे. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पाऊस पडणे, दुसऱ्या माणसाचे वागणे किंवा अचानक आलेला आजार. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही, त्यांच्याशी युद्ध करणे थांबवा आणि त्यांना अत्यंत शांतपणे स्वीकारायला शिका. आणि शेवटची गोष्ट म्हणजे जुळवून घेणे. संकटाच्या वेळी स्वतःची मानसिकता बदलून नवीन परिस्थितीशी जुळवून घेणारा माणूसच या जगात सर्वात जास्त यशस्वी आणि खऱ्या अर्थानं आनंदी राहू शकतो. मित्रांनो, ओव्हरथिंकिंग हा कोणताही जन्मजात आजार नाहीये, तर ती आपणच स्वतःला लावून घेतलेली आणि स्वतःला संपवणारी एक अत्यंत वाईट सवय आहे. तुमच्या डोक्यात येणारा प्रत्येक नकारात्मक विचार सत्य नसतो. ती फक्त तुमच्या घाबरलेल्या मेंदूनं निर्माण केलेली एक खोटी आणि भ्रामक कथा असते. आजपासून स्वतःच्या मेंदूचा आणि स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वतःच्या हातात घ्या. जेव्हा जेव्हा विचारांचे वादळ येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला सांगा की मी या विचारांपेक्षा खूप मोठा आणि अत्यंत शक्तिशाली आहे. भूतकाळाच्या थडग्यात आणि भविष्याच्या खोट्या चिंतेत जगणे कायमचे सोडून द्या आणि आजच्या या जिवंत, सुंदर आणि अत्यंत मौल्यवान क्षणात श्वास घ्यायला शिका. स्टॉप ओव्हरथिंकिंग या अफाट पुस्तकाचा
आणि तुमच्या मनातील वादळ शांत करणारा हा सविस्तर मास्टर क्लास तुम्हाला कसा वाटला? आणि यापैकी कोणती पद्धत तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्यात लागू करणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओनं तुमच्या डोक्यावरील विचारांचे भयंकर ओझे कमी केले असेल आणि तुम्हाला आतून एक अफाट शांतता दिली असेल तर हा व्हिडिओ आताच लाईक करा. तुमचे मित्र, कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि विशेषतः ते लोक जे सतत नकारात्मक विचार करून स्वतःला प्रचंड त्रास करून घेतात, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुमची ही एक छोटीशी कृती त्यांना एका भयंकर मानसिक तुरुंगातून कायमचे बाहेर काढू शकते. अशाच अत्यंत अभ्यासपूर्ण, वास्तववादी आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवून तुमच्या आयुष्याला एक योग्य दिशा देणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या मास्टर क्लाससाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन, शक्तिशाली आणि क्रांतिकारी विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. अनावश्यक विचार करणे कायमचे थांबवा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून रोज न थांबता अथक मेहनत करत राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत शांत मनानं ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.